हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बघणार आहोत की आपली जी नवीन सिरीज स्टार्ट होती आहे त्या सिरीजचं आपण नाव दिलेलं आहे क्वेश्चन अँसरिंग अँड डाऊट सेशन. हे आपल्या सिरीजचं नाव आहे. आणि त्यामध्ये आपण काय करणार आहेत की जे पण तुमचे डाऊट असतील, जे पण तुमचे क्वेरीज असतील किंवा तुम्हाला क्वेश्चन्स कसं राईट करायचं एक्झाममध्ये त्याबद्दल मी आणि यश सर आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार आहे. सो आता आपण बघू की आज आपण जो सब्जेक्ट मी आज स्टार्ट करणार आहे तो आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा सब्जेक्ट. सो त्यामध्ये टॉपिक आहे जो की टॉपिकचं नाव आहे, क्वेश्चन पण आहे. टॉपिक मीन्स लाईक क्वेश्चन आहे प्रायमरी हेल्थ केअरचे प्रिन्सिपल. ओके, किंवा प्रायमरी हेल्थ केअरबद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत. 5 मार्कचा हा क्वेश्चन येतो जो की एक्झाममध्ये तुम्हाला थेरी बेसिसमध्ये तुम्हाला राईट करायचा असतो हा क्वेश्चन. सो आता त्यामध्ये काय करणार तुम्ही की प्रायमरी हेल्थ केअरबद्दल तुम्ही ते डेफिनेशन लिहिणार. प्रायमरी हेल्थ केअर इज अ सिस्टम ऑफ हेल्थ केअर टू प्रोव्हाइड अ प्रॉपर हेल्थ केअर सिस्टम इन पॉप्युलेशन और इन विलेज लेवल वर्कर्स. ओके, किंवा ज्या एखादी पॉप्युलेशन आहे तुम्ही त्यांना प्रायमरी हेल्थ केअर जी प्रोसिजर आहे किंवा जे ट्रीटमेंट आहे तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करतात. सो कशी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात ते डिपेंड करतं त्यांच्या हेल्थकेअर सिस्टीमवर. त्यांची हेल्थकेअर सिस्टीम कशी आहे त्यांच्या रिजनमधली ही तुमची डेफिनेशन झाली अगोदर. त्यानंतर तुम्हाला राईट करायचं आहे त्याचे जे तुम्हाला विचारलेलं आहे. आता तुम्हाला विचारलेलं काय आहे प्रिन्सिपल. ओके, प्रिन्सिपल ऑफ प्रायमरी हेल्थ केअर किंवा प्रायमरी हेल्थ केअरबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. सो फर्स्ट टाइम तुम्ही काय करणार प्रायमरी हेल्थ केअरबद्दल थोडंसं लिहिणार. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही अगोदर आपण डेफिनेशन राईट केली त्यानंतर आपण लिहिणार थोडं प्रायमरी हेल्थ केअर. प्रायमरी हेल्थ केअर इज अ सेटिंग ऑफ प्रोव्हाइडिंग अ प्रायमरी प्रोसिजर किंवा प्रायमरी हेल्थ केअर प्रोसिजर टू द पॉप्युलेशन किंवा टू द पेशंट. त्याला आपण काय बोलतो प्रायमरी हेल्थ केअर. मग आता प्रायमरी हेल्थ केअरबद्दल आपण थोडंसं राईट केलं. मग आपल्याला काढायची ट्री डायग्राम. ट्री डायग्राम म्हणजे आपण काय असं म्हणजे डिफरंट काही नाही, फर्स्ट तुम्हाला काय पेपरला एलॅबोरेट करायचे प्रॉपरली. ओके, पेपर प्रेझेंटेशन आपण त्याला असं नाव देतो. त्यामध्ये तुम्ही अगोदर प्रायमरी हेल्थ केअर तुमची मेन हेडिंग असणार आहे. त्यामध्ये काय असणार तुम्हाला ट्री डायग्राम काढायची. ट्री डायग्राममध्ये तुम्ही काय करणार जसं ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी हा एक प्रायमरी हेल्थ केअरचा प्रिन्सिपल आहे. जस्ट तुम्हाला त्या ठिकाणी राईट करायचं की ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. त्यानंतर इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन्स. ओके, कम्युनिटी पार्टिसिपेशन आणि इंट्रोसेक्टरल कोऑर्डिनेशन. आता हे 4 प्रिन्सिपल आपण बघितले. ओके, आता तुम्ही हे राईट डाऊन करायचे फक्त जस्ट तुमच्या ट्री डायग्राममध्ये. आता जे मी खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते तुम्हाला का दिलेलं आहे अंडरस्टँडिंगसाठी, पण तुम्हाला जस्ट ट्री डायग्राममध्ये हे 4 प्रिन्सिपल राईट करायचे आहेत अगोदर. मग त्यानंतर तुम्हाला 1 बाय 1 करून त्यांना एक्सप्लेनेशन करायचे आहे. म्हणजे तुमचे मिनिमम किंवा मॅक्झिममपर्यंत 3 पेजेस असे तुम्ही राईट डाऊन करू शकता एक क्वेश्चन. आता ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही काय यूज करणार की यूज ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी नो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अवेलेबल ॲट द प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा हेल्थ केअर सेंटर. आता ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी म्हणजे काय, आता सपोज जर काही पेशंट आला तुमच्याकडं, तो पेशंट सिक आहे, तो पेशंटला फिवर आहे. सो त्या पेशंटला तुम्ही काय ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी देसाल ॲज पर तुमच्या हेल्थ केअर सेंटरनुसार. जर का फिवरचा पेशंट आला सो आपण काय करणार त्याच्या अगोदर व्हायटल चेक करणार. व्हायटल चेक केल्यानंतर आपण त्याला मेडिकेशन देणार. ही आपली प्रायमरी ट्रीटमेंट झाली. बट पेशंट जर का सिरियस इलनेस असेल पेशंटला, सो ज्या आपल्याकडं जे टेक्नॉलॉजी अवेलेबल जसं की काय लॅब असेल. ओके, त्यानंतर आपण लॅब रिपोर्ट पर्सनच्या काढू शकतो. त्यानंतर आपण ब्लड कलेक्ट करू शकतो. ब्लड कलेक्शन करून आपण डायग्नोसिस आणि त्याला ट्रीटमेंट आपण ॲडवाइस करू शकतो. ही आपली झाली ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. डिपेंड कोणावरती करते तुमच्या प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा प्रायमरी हेल्थ केअरच्या बेसिसवरती. त्यानंतर आहे कम्युनिटी पार्टिसिपेशन. कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे काय, जी आता कम्युनिटी आहे, आता कम्युनिटीचे जे पीपल आहे, आता विलेजमध्ये तुम्ही ॲज अ स्टाफ नर्स आहात. सो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं की एनकरेज करायचं आहे. आता एनकरेज तुम्ही कोणाला करणार कम्युनिटीच्या पीपलला. आता तुम्हाला एखादी स्कीम त्या विलेजमध्ये स्टार्ट करायची आहे किंवा त्या विलेजमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन ट्रीटमेंट स्टार्ट करायची आहे किंवा तुम्हाला एखाद्या कशाबद्दल तरी प्रिव्हेन्शन करायचं आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय इम्पॉर्टंट असणार आहे कम्युनिटी पार्टिसिपेशन. म्हणजे कोणाचं विलेजच्या पॉप्युलेशनचं तुमच्यामध्ये पार्टिसिपेशन पाहिजे. ॲग्री ते ॲग्री आहे का त्या पॉईंटला. ओके,
किंवा की त्या ठिकाणी किती त्यांचं अटेन्शन आहे, किंवा त्यांना असं वाटतं की आपल्याला ही फॅसिलिटी भेटली पाहिजेत म्हणून. ओके, त्याला आपण कम्युनिटी पार्टिसिपेशन असं नाव देतो. सो कम्युनिटी पार्टिसिपेशनमध्ये काय करणार की इन्करेज करणार आपण कम्युनिटी पीपलला, का की त्यांनी पार्टिसिपेट केलं पाहिजे. कम्युनिटी हेल्थ केअर कॅम्प असेल, एखादा कॅम्प असेल, किंवा एखादी त्यांच्या हेल्थबद्दल रिलेटेड प्रिव्हेन्शन असेल, किंवा प्रमोट करायची त्यांना त्यांची हेल्थ, गुड हेल्थमध्ये. ओके, किंवा प्रिव्हेंट करायचे काही त्यांच्या इलनेस असेल किंवा काही डिसीजेस असेल त्याबद्दल, डिसीज इन द हेल्थ सेटिंग. आता ज्यावेळेला एखादा पर्सन सिक आहे बट कम्युनिटी पार्टिसिपेशन नसेल, सो आपण ते प्रॉपरली त्यांना एक्सप्लेनेशन करू शकतो का? तर नाही. सो त्यासाठी आपलं कम्युनिटी पार्टिसिपेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन. इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की प्रॉपरली डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. म्हणजे कसं, हेल्थ सर्व्हिसेस असेल इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे कम्युनिटीमध्ये. जसं की पीपल असेल, रुरल पीपल असेल, किंवा अर्बन एरिया पॉप्युलेशन असेल, किंवा त्यांच्या कंडिशन असेल, जसं की पुअर, रिच, रिलिजन्स, त्यानंतर कास्ट, ज्या पेशंट जे असेल त्या. सो आता काय कोणत्या कोणत्या ठिकाणी काय होतं की हेल्थ केअर सिस्टीममध्ये पण अशा अनवॉन्टेड थिंग्स होतात की ज्या ठिकाणी झाल्या पाहिजे. म्हणजे कसं, आता जे पुअर पर्सन असेल त्याला प्रॉपर ट्रीटमेंट येणार नाही, बट एखादा रिच पर्सन आला तर त्याला चांगली अँड गुड त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळणार. तर आपल्याला कम्युनिटीमध्ये असं करायचं नाही. आपली प्रिन्सिपलच ती आहे हेल्थ केअर प्रायमरी हेल्थ केअरचे, की आपण त्या ठिकाणी प्रॉपरली त्यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे. मग तो पर्सन कसा असो, रिच असो, पुअर असो, ॲज लेवल इक्विटेबल आपण त्यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे. हे झालं आपलं थर्ड प्रिन्सिपल. आता फोर्थ प्रिन्सिपल काय, आपलं इंट्रोसेक्टरल कोऑर्डिनेशन. म्हणजे कसं की कोऑर्डिनेशन ठेवायचे आपल्याला इंट्रोसेक्टर, जसं की प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, सब सेंटर असेल, कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल. का? कारण की आपण एखाद्या वेळेस रेफर केला पेशंट, किंवा ज्या नीड्स, ज्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही बट अदर्स प्लेसला असेल, सो त्या ठिकाणी आपण इझिली किंवा प्रॉपर ट्रीटमेंट आपण पर्सनला देऊ शकतो आणि पेशंटची आपण लाईफसुद्धा सेव्ह करू शकतो. सो इंट्रोसेक्टरल कोऑर्डिनेशन आपल्यामध्ये पाहिजेत हेल्थ केअर सिस्टीममध्ये. त्यामध्ये सब सेंटर असेल, कम्युनिटी हेल्थ सेंटर असेल, किंवा हेल्थ ऑर्गनायझेशन सेंटर असेल, किंवा प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट सेंटर असेल, त्यावरती आपले काय इंट्रोसेक्टरल कोऑर्डिनेशन पाहिजे. आता हे तुम्ही अगोदर आपण बघितलं डेफिनेशन. त्यानंतर आपण थोडं प्रायमरी हेल्थ केअरबद्दल 2 लाईन लिहिल्यात. त्यानंतर आपण ट्री डायग्राम काढले. ट्री डायग्राममध्ये फक्त आपण काय मेन हेडिंग दिले, म्हणजे कसं ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी, कम्युनिटी पार्टिसिपेशन, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन आणि इंट्रोसेक्टरल कोऑर्डिनेशन, हे 4 आपण पॉईंट त्यामध्ये ट्री डायग्राममध्ये लिहिले. बट आता आपण नेक्स्ट काय केलं की त्यामध्ये आपण ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी, कम्युनिटी पार्टिसिपेशन, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन आणि इंट्रोसेक्टरल कोऑर्डिनेशन, याला आपण 1 बाय 1 एक्सप्लेनेशन केलं खाली. ओके, खालच्या पेजवरती. त्यानंतर आपण देणार की रोल ऑफ नर्स इन हेल्थ केअर सिस्टीममध्ये. रोल ऑफ नर्स काय, की तिला प्रॉपरली नॉलेज पाहिजेत. ओके, तिला प्रॉपरली ती प्रॅक्टिकेबल स्किल नर्स पाहिजेत. ओके, त्यानंतर ती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी केअर करणार त्या ठिकाणी ती ऑन टाईम व्हिजिट तिने केली पाहिजेत. त्यानंतर ती अदर्स हेल्थ केअर सेंटरसोबत ती कनेक्टेड पाहिजेत. ह्या अशा रोल ऑफ नर्स आपल्याला 2 ते 3 लाईनमध्ये लास्टला जो आपला क्वेश्चनचा आन्सर झाला त्या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचा आहे. म्हणजे हे का आपला हा 5 मार्काचा क्वेश्चन या ठिकाणी झालेला आहे. ओके, ह्या टाईप म्हणून तुम्ही जर का पेपर प्रेझेंटेशन केलं सो तुम्हाला 5 आउट ऑफ 4.5 सुद्धा भेटू शकतात. बट गुड एक्सप्लेनेशन पाहिजेत आणि पॉईंट हे व्हॅलिड पाहिजेत. व्हॅलिड पॉईंट असल्यानंतर तुम्ही त्याला प्रॉपरली एक्सप्लेनेशन करू शकता. ओके, सो आपला हा क्वालिटी होता या सिरीजचा, ज्यामध्ये मी तुम्हाला कम्युनिटी हेल्थ नर्सिंग टीच करतोय. सो तुम्ही प्रॉपरली हा व्हिडिओ बघा, त्यानंतरच तुम्हाला हे समजून येईल किंवा तुम्हाला या ठिकाणी हेल्प होईल, अंडरस्टँडिंग होईल की आपण पेपर हा कसा राईट केला पाहिजे. ओके, इझी आहे, सिम्पल आहे. तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन पण भेटत आहे, क्वेश्चनचे आन्सर पण भेटत आहे. सो तुम्हाला इझी आहे स्कोअर करण्यासाठी. बट तुम्हाला प्रॉपरली अटेन्शनने हा व्हिडिओ बघायचा आहे. ओके, थँक्यू सो मच.